मैत्रिणींनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजपासून आपण एक नवीन कथा सुरू करत आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई, रात्री 11 वाजता. ग्रीन अपार्टमेंट. एक मुलगी आपली सुटकेस घेऊन टॅक्सीतून उतरते आणि टॅक्सीवाल्याला पैसे देऊन अपार्टमेंटमध्ये जाते. पार्किंगमधून जात ती लिफ्टचं बटन दाबते आणि आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडूनच आत जाते. आपली सुटकेस बाजूला ठेवून जॅकेट काढून सोफ्यावर फेकत ती थेट पलंगावर अंग झोकून देते आणि स्वतःशीच आता बोलत असते, आज तर खूपच दमली आहेस. आता पटकन झोप, उद्या कॉलेजलाही जायचे. मित्रांनो, ही आहे आपल्या कथेची हिरोईन सई, जी कधी कधी स्वतःशीच बोलते. हां, तिचा बेडेपणा नाही, तर तिला स्वतःशीच बोलण्याची सवय आहे. रात्री 11:15 वाजता एका विल्यामध्ये, ज्याचे नाव आहे देशमुख विला, तिथून एका माणसाच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. त्याचा आवाज इतका भयंकर होता की कोणाच्याही अंगावर काटा यावा. पण त्या माणसाच्या अगदी समोर बसलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या अंगरक्षकांना, बॉडीगार्ड्स, जणू काहीच फरक पडत नव्हता. ते तर फक्त डोळ्यांची पापणीही न लवलवता त्याच्याकडे एकटक पाहत होते. तो माणूस समीर. तो वेदनेने तडफडत होता. त्याच्या पोटातून आणि हातातून रक्त वाहत होतं. त्याच्या डोक्यालाही थोडी दुखापत झाली होती. त्याचे पाय बांधलेले होते. त्याचा एक हात कापून दुसरीकडे फेकला होता आणि दुसऱ्या हाताला गोळी लागली होती. त्याच्या पोटातही गोळी लागली. त्याचा श्वास हळूहळू कमी झाला. तेवढ्यात त्याने तडफडत अत्यंत कष्टाने म्हटले, समीर, तू तू मला ओळखत नाहीस. माझा भाऊ तुला सोडणार नाही. तो तुला कुत्र्यासारखा मारेल. तूही असाच तडफडशील जसा मी आता तडफडत आहे. शौर्य. शौर्य म्हणताच त्याच्यासमोर बसलेला माणूस, ज्याचे नाव होते शौर्य, तो थेट त्याच्या छातीत गोळी मारतो आणि मग आपल्या माणसांना सांगतो, याचा मृतदेह याच्या भावाच्या घरी पोचवा. मी पण बघतो याचा भाऊ काय काय करून घेतो ते. असे बोलून शौर्य शॉवर घेण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून गेला. इथे खाली त्याचे नोकर रक्त साफ करण्याच्या कामाला लागले आणि अंगरक्षकांनी आपल्या बॉसच्या आज्ञेनुसार समीरचा मृतदेह त्याच्या भावाच्या घरी पोचवून दिला. मुंबई, सकाळी 8:10. ग्रीन अपार्टमेंट. सई आरामात चादर ओढून 10-15 घोडेगाडं विकून गाढ झोपली होती. सई झोपलीच होती, पण कदाचित कोणाला तरी तिचे असे झोपणे आवडत नव्हते. आता तुम्ही विचाराल, हे कोणीतरी कोण आहे बरे? तर ते दुसरे तिसरे कोणीही नसून सईचे लाडके अलार्म क्लॉक असतात, जे सकाळपासून 10 वेळा तरी वाजत होते. पण सई उठेल तर शपथ ना. पुन्हा एकदा घंटी वाजली, पण ही घंटी अलार्म क्लॉकची नसून सईच्या जगण्याचा आधार असलेल्या त्यांच्या मोबाईलची होती. 2-3 रिंग्स वाजल्यानंतर शेवटी सईने फोन उचलला. फोन उचलून तिने कानाला लावला आणि आळसावलेल्या आवाजात म्हणाले, हॅलो. तिकडून कोणाच्या तरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. अजून उठली नाहीस? कॉलेजला जायचा विचार आहे की नुसतं झोपतच राहायचंय? त्यावर सई,
आई आई मी उठले ग, खरंच उठले. तू प्लीज रागवू नकोस ग. सई आपल्या आईचा आवाज ऐकून झटक्यात उठून बसली. सईची आई अनुजा जोशी रागाने म्हणाली, वेळ पाहिली आहेस का? 8 वाजून 13 मिनिटं झालीत आणि तू अजूनही झोपली आहेस. जेव्हा आता ही अवस्था आहे तर लग्नानंतर तुझं काय होईल देव जाणे बाबा. सई आता चिंता करू नकोस. माझं कॉलेज 10 वाजता आहे आणि माझ्या लग्नाला अजून खूप वेळ आहे. मी आता थोडीच लग्न करणार आहे. आधी मी शिकून मोठी होईन, डॉक्टर बनेन आणि आपल्या नीलदादाचे पाय बरे करेन. काही वर्षांपूर्वी सईचा मोठा भाऊ नीलचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याचे अर्धे शरीर पॅरालाइज झाले होते. डॉक्टरांनी सांगितले होते की तो कधीही चालू शकणार नाही. म्हणूनच सई डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन आपल्या भावाला मदत करू इच्छित होती. अनु प्रेमाने म्हणाली, या स्वार्थी जगात जिथे भाऊ भाऊ, बहीण बहीण जमीन जुमल्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला टपलेले असतात, तिथे तुझ्यासारखी बहीण आपल्या भावावर किती प्रेम करते, त्याची किती काळजी घेते. तुझ्यासारखी बहीण सर्वांना मिळो. आई काय ग तू पण? आणि मी त्या लफंग्याशी काही प्रेमबिम करत नाही. ते तर फक्त माझं मन थोडं जास्तच मोठं आहे ना, आणि मी त्याच्याबद्दल नाही स्वतःबद्दल विचार करत आहे. एकदा त्याला बरं होऊ दे, त्यानंतर त्याला खूप सतावणार आहे. तुला माहिती आहे का त्याने मला किती त्रास दिलाय? स्वतः तर एका जागी बसून राहायचा आणि सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायचा. त्याला बरं होऊ दे बघ, त्या लफंग्याला मी किती सतावते ते. त्यावर आई, बरं बरं ठीक आहे, चल आता आवरून घे तुझं. आपल्या आईचं बोलणं ऐकून सईला आठवलं की बोलण्याच्या नादात ती इतकी गुंग झाली होती की तिला कॉलेजला जायचे हेच ती विसरून गेली होती. आता तिला तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी उशीर करायचा नव्हता. ती तिच्या आईला म्हणाली, आई मी तुझ्याशी नंतर बोलते, मला पण तयार व्हायचं आहे. एवढं बोलून सईने फोन ठेवला आणि स्वतःशीच म्हणाली, सई बेटा आता पटकन आवरा, कॉलेजला जायचं आहे की नाही? कॉलेजच्या पहिल्याच दिवशी लेट व्हायचा, वेळ किती झालाय? असे बोलत तिने घड्याळाकडे पाहिले आणि ती दचकली. आता नुसतीच बसून राहणार आहेस की आवरणार आहेस? सईने बाजूला ठेवलेल्या सुटकेसमधून आपले कपडे काढले आणि बाथरूमच्या दिशेने पळाली. ती बाहेर येऊन तिची कॉलेजची बॅग काढते, त्यात तिची पुस्तकं आणि गरजेच्या वस्तू ठेवते. आपला मोबाईल घेऊन फ्लॅटला लॉक करून ती आपल्या कॉलेजच्या एका नवीन प्रवासाला निघते. मुंबई सकाळी 9:45 ग्रँड मेडिकल कॉलेज. सई कॉलेजच्या आत गेली. कॉलेज खूपच सुंदर आणि मोठे होते. कॉलेजच्या बाहेर अनेक मुले आपापसात गप्पा मारत होती. काही अभ्यासाविषयी तर काही कॉलेजविषयी बोलत होती. तेवढ्यातच एक मुलगी तिथे येते आणि ओरडायला लागते. ती म्हणते, ऐका ऐका सर्वजण, माझं लक्ष देऊन ऐका. आज आपल्या सर्वांचा पहिला दिवस असल्यामुळे आज संध्याकाळी सर्व क्लासेस संपल्यावर आपल्या प्रोफेसर आणि डीन सरांनी आपल्यासाठी फ्रेशर्स पार्टी ठेवली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का आज आपले चीफ गेस्ट कोण आहेत? एनी गेस? असे बोलून ती सर्वांकडे पाहू लागते. सगळे विचारू लागतात. तेवढ्यातच ती पुन्हा बोलते, तर लेडीज अँड जेंटलमॅन, आज आपल्या मेडिकल कॉलेजचे चीफ गेस्ट आहेत शौर्य प्रताप देशमुख. शौर्यचे नाव ऐकताच मुली आनंदाने उड्या मारू लागल्या, तर मुले मत्सराने जळून खाक झाली. सई या शहरात नवीन होती,
त्यामुळे ती शौर्यला ओळखत नव्हती. म्हणून ती तिच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीला म्हणाली, हा शौर्य कोण आहे? आणि सर्वजण याचं नाव ऐकून इतके खुश का आहेत? का कोणी समाजसेवक आहे की एखादा सुपरस्टार अभिनेता आहे? सईचं बोलणं ऐकून ती मुलगी आश्चर्यचकित झाली. ती मुलगी सईला म्हणाली, तू शौर्यला ओळखत नाहीस? तिचं बोलणं ऐकून सई नकारार्थी मान हलवते. यामुळे ती मुलगी अधिकच थक्क होते आणि बोलते, द शौर्य प्रताप देशमुख, देशमुख एंटरप्राइजेसचा मालक आणि आशियातील टॉप 10 बिझनेसमॅनपैकी एक, ज्याने भारताबाहेरही अनेक देशांसोबत व्यवसाय केला आहे आणि अनेक देशांमध्ये त्याचा बिझनेस पसरलेला आहे. कितीतरी मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात कारण त्याने खूप कमी वयात आपला बिझनेस सुरू केला आहे. जिथे सामान्य लोकांना इथपर्यंत पोचायला आयुष्य उलटून जातं, तिथे अवघ्या 25व्या वर्षी त्याने स्वतःला कुठून कुठे पोचवलं आहे. तो सहसा TV किंवा सोशल मीडियावर येत नाही. तो पार्टीमध्येही कधीतरी जातो. त्याला पाहणं खूपच दुर्मिळ आहे. तो आपल्या कॉलेजमध्ये येतोय, ही आपल्या कॉलेजसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्या मुलीचं बोलणं ऐकून सईला वाटले की शौर्य कोणीतरी मोठी एक असामी असावा. सई म्हणते, ओ अच्छा, तर हा शौर्य प्रताप देशमुख खूप मोठा बिझनेसमॅन आहे. मग इतका मोठा बिझनेसमॅन आपल्या या छोट्याशा कॉलेजमध्ये का येतोय? सईचं बोलणं ऐकून ती मुलगी म्हणाली, मला हे तर माहीत नाही, पण मी खूप खुश आहे. तुला कदाचित माहीत नसेल, पण शौर्य खरंच खूप हँडसम आहे. एकदा मी माझ्या आईबाबांसोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथे ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो, ते हॉटेल त्याचेच होते. त्याचे ते निळे निळे डोळे ज्यात बुडून जावंसं वाटतं आणि जेव्हा तो स्माईल करतो ना, तेव्हा त्याच्या गालावर पडणाऱ्या त्या खळ्या. उप्स, ती मुलगी शौर्याच्या विचारात हरवून जाऊन बोलते. डोळे फिरवतच सई बोलते, आता बस कर त्याची स्तुती करणं. आय नो तो इतकाही हँडसम नसेल जितकं तू सांगतेस. नाही यार, ती मुलगी म्हणू लागते, तो खरोखरच खूप हँडसम आहे. तू पाहशील तर पाहतच राहशील बघ. बाय द वे, तुला इथे आधी कधी पाहिलं नाही. तू इथे नवीन आहेस का? सई म्हणते की हो, मी कालच या शहरात आले आहे. मी मॅगलोडनची आहे. ओ अच्छा, तर तू मुंबईत नवीन आहेस तर. बाय द वे, माझं नाव तन्वी पाटील आहे. तुझं नाव काय आहे? सई. माझं नाव सई जोशी आहे आणि मी या शहरात नवीन आहे. तन्वी म्हणते, ग्रेट, मी सुद्धा या शहरात नवीनच आहे. काही महिन्यांपूर्वीच इथे शिफ्ट झाले. मी गुडगावची आहे. आपण मैत्रिणी बनू शकतो का? माझी अजूनपर्यंत कोणाशीच मैत्री झालेली नाही आहे. मी तर किती चांगली आहे, गोड पण आहे आणि शिवाय मी किती कमी बोलते. तुला माहिती आहे, सगळे म्हणतात मी खूप बोलते, म्हणून कोणी माझ्याशी मैत्री करू इच्छित नाही. तूच सांग, मी खूप बोलते का? अरे सांग ना, काहीतरी बोल. तू का बोलत नाही आहेस? मी तर किती शांतताप्रिय मुलगी आहे, तरीही लोक माझ्याशी बोलतच नाहीत. मी काय करू जेणेकरून लोक माझ्याशी बोलतील? मी तर इतकं कमी बोलते ना की आता तुला काय सांगू. चल सोड, पुन्हा कधीतरी सांगेन. आता क्लासला जायचं आहे, मग हेही तर विचार करायचा आहे की रात्रीच्या पार्टीत काय घालायचं आहे. तू काय घालणार आहेस पार्टीसाठी? असे बोलून तन्वी सईकडे पाहू लागली. सई तर आधी तन्वीकडे पाहतच राहिली, मग मनातल्या मनात म्हणाली, याला कमी बोलणे म्हणतात तर जास्त कशाला म्हणत असतील. सई तन्वीला म्हणाली, मी काय घालणार आहे, जे घातलंय तेच. ड्रेस चांगला तर आहे. असं बोलून सई तन्वीकडे पाहू लागली.
तन्वी म्हणाली, फ्रेशर पार्टी आहे, आज तर आपल्याला सर्वात छान दिसावं लागेल. तू पण ना यार, काय बोलतेस, आज आपल्या कॉलेजची पार्टी आहे. कॉलेजच्या पार्टीत काहीही थोडीच चालू घालू शकतो आणि याशिवाय आज शौर्य तर येणार आहे. काय सांगावे, त्याने आपल्यापैकी कोणाला तरी पसंत केलं तर? जर असं झालं ना तर आपली आणि कॉलेजची दोन्हींची लाईफ सेट होईल, हो ना? सईला तन्वीच्या बोलण्यावर हसू आले. ती हसतच म्हणाली, काही काय, माझं म्हणणं आहे, एवढा मोठा बिझनेसमॅन आपल्यासारख्या गावच्या पोरींना पसंत करेल? त्याच्यात तर पुढे मागे शहरी आणि परदेशी मुलींची लाईन लागलेली असेल आणि तो आपल्याला पसंत करेल, हे बोलून सई हसू लागली. सईला हसताना पाहून तन्वीचा चेहरा पडला. ती म्हणाली, जास्त हसू नको, नाहीतर दात बाहेर येतील. आणि बघ, तुला वाटतंय ना की तो आपल्याकडे बघेल की नाही? मी तुला सांगून ठेवते, आज तो संपूर्ण हॉलसमोर तुझ्यासोबतच डान्स करेल. तेव्हा तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. सई आपले हसू आवरत म्हणाली, ओके ओके, तू जिंकलीस, मी हरले. जे होईल ते पाहिलं जाईल. आता चला क्लास करायला. असे बोलून सई पुढे निघून गेली. तन्वीही तिच्या पाठोपाठ चालू लागली. क्लासमध्ये प्रोफेसर क्लास घेऊ लागले. क्लास संपल्यानंतर तन्वी आणि सई कॅन्टीनमध्ये जाऊन पार्टीत काय घालायचं यावर चर्चा करू लागल्या. ड्रेस ठरवल्यानंतर त्या दोघी पुढच्या क्लाससाठी गेल्या. असाच वेळ निघून गेला. सर्व क्लासेस संपल्यानंतर दोघी आपापल्या अपार्टमेंटमध्ये गेल्या. नशिबाने त्या दोघींना पुन्हा एकत्र आणलं. ज्या फ्लॅटमध्ये सई राहत होती त्याच्या अगदी शेजारच्या फ्लॅटमध्येच तन्वी राहत होती. तन्वीकडे खूप सारे मेकअपचे साहित्य आणि अतिशय सुंदर कपडे तसेच दागिनेही होते. म्हणून तन्वीने सईला सांगितले की आज ती तिथेच एखादे कपडे घालून जावी. सईलाही तयार केलं, कारण तिच्याकडे काही विशेष असे चांगले कपडे नव्हते. दोघीही तयार होऊन पार्टीला निघाल्या, जिथे आता सई आणि शौर्याची पहिली भेट होणार आहे. दोघेही पार्टीमध्ये पोचल्या. दोघीही पार्टीत पोचल्यावर तिथे एका जागी बसून गप्पा मारू लागल्या. तेवढ्यातच जी मुलगी सकाळी ओरडून सर्वांना शौर्याच्या येण्याबाबत सांगत होती ना, तीच म्हणाली, लेडीज अँड जेंटलमॅन, ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो ते आले आहेत. तर भेटा द शौर्य प्रताप देशमुख यांना. ती असं बोलतच बाहेरून गाड्यांचा आवाज येऊ लागला आणि मग ओळीने 5 ते 6 अंगरक्षक म्हणजेच बॉडीगार्ड्स आत आले आणि त्यांच्याच पाठीमागून शौर्य प्रताप देशमुख अत्यंत रुबाबात चालत येत होता. त्याच्या हातात फोन होता. कदाचित तो कोणाशी तरी बोलत असावा. त्याचे निळे डोळे पाहून मुलींचे हृदय विरघळत होते आणि जेव्हा जेव्हा तो बोलताना स्माईल करायचा, त्याच्या गालावर पडणाऱ्या त्या खळ्या, उप्स, त्याची पिळदार मस्क्युलर बॉडी आणि त्याचे सरळ नाक, तसेच त्याचे ओठ, न जाणे किती हृदय त्याने स्वतःच्या नावे केले असतील. तो आल्यावर बऱ्याचशा मुली मिठाईवरील माशांसारख्या त्याच्या आजूबाजूला घोंगावू लागल्या, पण त्याचे अंगरक्षक त्यांना त्यांच्या जवळ जाऊ देत नव्हते. शौर्याने काही वेळ फोनवर बोलून फोन खिशात ठेवला आणि आपली तीक्ष्ण नजर त्या माशांवर, माझं म्हणणं आहे त्या मुलींवर टाकून तो निघून गेला. कॉलेजचे डीन आणि काही प्रोफेसरसोबत बोलायला जिथे तो उभा होता तिथूनच काही अंतरावर सई आणि तन्वी बसल्या होत्या आणि त्या बोलत होत्या. तन्वी, पाहिलंस, मी म्हटलं होतं ना, तो खूप हँडसम आहे. काश त्याने माझ्याकडे पाहून फक्त एक स्माईल दिली असती तर. तर काय, आता त्याला निरखायचंय, बंद कर आणि हे खा. असं बोलून सई तन्वीच्या हातात समोस्याची प्लेट देते. टेबलावर इतरही बरेच पदार्थ होते. तन्वी प्लेट घेऊन आधी सईकडे मग समोशाकडे पाहते. एक समोसा उचलून ती खाऊ लागते आणि खाताना बोलते, तुला खरंच त्याच्या असण्याने काही फरक पडत नाहीये ना? बाकीच्या मुलींकडे बघ,
कशात त्याच्यावर आपल्या अदांची उधळण करत आहेत ते. मी तर असा विचार करत आहे की आज याची इज्जत याच्यासोबत जाईल की काय, नागिनी लुटून येते. असंही बोलून ती हसू लागली आणि मग थांबून म्हणाली, चल ना त्याला भेटून येऊया. तन्वीच्या बोलण्यावर सई म्हणाली, तुला जायचं असेल तर जा, मी काही येणार नाहीये. ओके. असं बोलून सई जिलेबी खाऊ लागली. सईचं बोलणं ऐकून तन्वीने तोंड फुगवून म्हटलं, काय यार तू जगातली पहिली अशी मुलगी असेल जिची त्याला भेटण्याची इच्छा नाहीये. आता नंतर खा, चल त्याच्याकडे. असे म्हणून तन्वी तिला ओढू लागली. ती तिला ओढून शौर्यच्या जवळ घेऊन आलीच होती. तेवढ्यात सईचा पाय घसरला आणि ती खाली पडणार तितक्यातच कोणाच्या तरी मजबूत हाताने तिला सावरलं आणि ती थेट जाऊन शौर्यच्या बाहुपाशात पडली. ती पडताच वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. शौर्यच्या अंगरक्षकांचा तर श्वासच रोखला गेला. ते विचार करू लागले की आता आपला माफिया बॉस या मुलीचं काय करेल. जगासाठी शौर्य हा एक बिझनेसमॅन होता, पण दुसऱ्या जगासाठी माझं म्हणणं आहे जगापासून लपून तो एक निर्दयी आणि खतरनाक माफिया होता. सगळीकडे शांतता होती. कोणीच काही बोलत नव्हतं. डीन आणि प्रोफेसरही अवस्था त्यांचीही वाईट झाली होती. पण शौर्य तिचं काय करेल हे कोणीच सांगू शकत नव्हतं. तो फक्त सईकडे एकटक पाहत होता आणि सईही घाबरून बिचकत त्याच्याकडेच पाहत होती. तिचे लाल गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ, तिचे घारे डोळे, कमरेपर्यंत रुळणारे तिचे केस, डोळ्यांमधील प्रेम आणि निरागसता, तिच्या गळ्यावर असलेला तो तीर आणि तिचं सौंदर्य अधिकच खुलवत होतं. तिची दुधासारखी गोर कांती, तिची सडपातळ कंबर, तिची आकर्षक बांधेसूद शरीर यष्टी कुणाचीही नजर बिघडवण्यासाठी पुरेशी होती. आणि तन्वीचा शॉर्ट ड्रेसमध्ये तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. शौर्य तर फक्त तिच्याकडेच पाहत राहिला होता. तेवढ्यात तन्वीमुळे त्याचं लक्ष विचलित झालं. तन्वीने परिस्थिती सांभाळत म्हटलं, तन्वी, सो सॉरी शौर्य सर, आम्ही दोघी फक्त तुम्हाला डान्ससाठी इन्व्हाइट करायला येत होतो आणि सईचा पाय घसरला आणि ती तुमच्या. तन्वीचं बोलणं मध्येच तोडत शौर्यने सईला उभं केलं आणि स्माईल करतच म्हणाला, अच्छा, मला डान्सही करावा लागेल हे मला तर माहीतही नव्हतं. खरं तर हे कॉलेज शौर्यचं आहे. त्याला फक्त हे पाहायचं होतं की त्याचे लोक इथे कॉलेज कसे सांभाळत आहेत, कारण त्याला कुठून तरी समजले होते की काही लोक त्याच्या कॉलेजला खूप नावे ठेवत आहेत आणि त्याचे कॉलेज हळूहळू बुडण्याच्या स्थितीत आहे. म्हणूनच तो कॉलेजची पाहणी करण्यासाठी आलेला होता. शौर्याचं बोलणं ऐकून तन्वीच्या आधीच सई बोलून गेली, जी ही फक्त असंच बोलते, आम्ही तर नुसतंच फिरत होतो आणि डेकोरेशन पाहत होतो, बस इतकंच. सईचं बोलणं ऐकून शौर्याची स्माईल अधिकच गडद झाली, ज्यामुळे त्याच्या गालावरच्या खळ्या अधिकच स्पष्ट दिसू लागल्या आणि तिथे तन्वीने स्वतःच्या कपाळावर हात मारला आणि ती मनातल्या मनात म्हणाली, हे काय बोलून गेली ही वेडी मुलगी. शौर्य म्हणतो, ओ अच्छा, तुम्ही फिरत होतात तर. सई म्हणते की हो. डेकोरेशन पाहत होतात. सई म्हणते की हो. आणि तुम्ही माझ्या अंगावरती पडत होतात, इरादा काय आहे? हो, नाही, मी तुमच्या अंगावर पडले नव्हते. माझं म्हणणं आहे मी माझ्या मर्जीने पडले नव्हते, तो तर माझा पाय घसरला ज्यामुळे मी पडले. शौर्य म्हणतो, ओके, तुम्ही इतकं म्हणत आहात तर मी मानून घेतो की तुम्ही माझ्यावर मुद्दाम पडलात नाही. हसत हळू आवाजातच तो म्हणाला, आता तर ठीक आहे ना मेरी जान. सईसुद्धा हळू आवाजात, मी तुमची जानबीन नाही आहे, समजलं ना. शौर्य हळू आवाजातच म्हणाला, समजलो. मग मोठ्याने,
आता तुम्ही आलाच आहात तर तुम्हाला नकार देऊन मी तुमचे मन दुखावणार नाही. मी तुमच्यासोबत डान्स करायला तयार आहे. DJ प्ले द म्युझिक. गाणी संपल्यानंतर संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट घुमला. डान्स संपताच शौर्य आणि सई एकमेकांपासून वेगळे झाले. ती काहीही न बोलता तन्वीला घेऊन बाजूला निघून गेली आणि म्हणाली, काय गरज होती ही बोलण्याची की आम्ही त्याच्याकडे डान्ससाठी इन्व्हाइट करायला आलो होतो. तुझ्यामुळे मला त्याच्यासोबत डान्स करावा लागला. तुला तर माझे आभार मानायला हवेत ग, तन्वी म्हणायला लागली. माझ्यामुळे तुला इतक्या हँडसम मुलासोबत डान्स करण्याची संधी मिळाली आणि तू माझ्यावरच रागवत आहेस. सई म्हणते, ते सगळं सोड, मी खूप दमले. आपण आत्ताच घरी जात आहोत आणि मी कोणतीही सबब ऐकणार नाही आहे, ओके. तन्वी म्हणते, ओके माझ्या आई, आता चल. त्या दोघीही जाताच शौर्य आपल्या एका माणसाला म्हणाला, मला या मुलीची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये हवी आहे. शौर्यच्या माणसाने होकारार्थी मान हलवली. त्याने होकार देताच शौर्यही तिथून निघून गेला. आज फक्त इतकंच. बाकीची कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन कथा लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. तोपर्यंत टाटा, बाय.